नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे राठोड यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचं त्यांनी पत्रकार परिषदेत केलंय खंडन. भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्याचा खुलासा. तर मित्रांनीच केलाय मित्राचा खून. शीर नसलेल्या मृतदेहाच्या खुनाचं गूढ ग्रामीण पोलिसांनी 24 तासात उलगडलं. आता बघूया सविस्तर बातम्या. क्रांती चौक येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे राठोड यांच्यावरती लावण्यात आलेल्या आरोपांचं खंडन त्यांनी उपोषणस्थळी पत्रकार परिषदेत केलंय. त्यांच्यावरती राठोड या नावामुळे आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या असल्याच्या काही आरोप लावण्यात आले होते. ज्यांना वाटतं की हे गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत, तर माझा सर्वांना प्रश्न एकच आहे की कोणाला वाटतं की मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण भेटू नये आणि पहिलं भेटलं तर ते कोणाच्या पोटात दुखते हे सुद्धा प्रत्येकाने स्पष्ट करणं गरजेचं आहे. आज पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी जर बघितलं तर तिकडच्या समाजामध्ये अगोदरपासून त्यांना कोणते प्रमाणपत्र दिलं जातं. माझ्या मराठवाड्यापेक्षा तो भाग सुजलाम सुफलाम आहे. मग माझ्या मराठवाड्याला न्याय जर भेटत असेल तर कोणाला तो नकोय. जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर, परभणी हे जे आपले मराठवाड्यातील 8 जिल्हे, शेतकरी आत्महत्याचं प्रमाण जर बघितलं तर माझ्या 8 जिल्ह्यांमधलं जास्त आहे. मग त्यांच्या न्याय हक्कासाठी जर मी मराठवाड्यामध्ये उपोषणाला बसले असेल तर कोणाला याचा त्रास होतोय ते सुद्धा त्यांनी सांगावं. का पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एक महिला उपोषण करतीये हे कोणाला जमत नाहीये, या सुद्धा प्रश्नचिन्ह माझ्यापुढे उभा राहतो. छत्रपती शिवरायांनी परस्त्रीला सुद्धा माते समान मानलं होतं. मग आपण त्या छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. मग एका स्त्रीचा आदर करणं हे तुम्हा सर्वांचं कर्तव्य बनतं. आणि मी माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ घेऊन इथे उपोषणाला बसलेली नाहीये. मी आतापर्यंत जेवढेही राजकीय नेते मला भेटायला आले त्या सर्वांची बाजू कुठेही घेतलेली नाहीये. मी प्रत्येक राजकीय नेत्यांना एवढंच सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करा आणि येत्या 17 तारखेपर्यंत माझ्या मराठवाड्यातील मराठा बांधवांना न्याय मिळवून द्या. आणि जर का त्यांच्या जनतेला न्याय मिळवणं होत नसेल तर 18 सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाहीये. यापेक्षा वेगळी परीक्षा मी आणखीन काय द्यायला पाहिजे. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरिता उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे यांची शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट भेट घेतल्यानंतर त्यांचं एक शिष्टमंडळ मुंबईला मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी जाणार आणि त्यानंतर सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केलाय. गेली 11 दिवसापासून राजश्रीचं उपोषण चालू आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मी सीएम साहेबाच्या कानावरही टाकल्यात. सीएम साहेबाचं आज सकाळी माझं बोलणं झालेलं आहे आणि राजश्री ताईने सुद्धा एक मान्य केलं की आमचं एक शिष्टमंडळ मुंबईला सीएम साहेबाला भेटायला तयार आहे. तर आज त्यांचं एक शिष्टमंडळ मुंबईला जात आहे. उद्या माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्याची भेट होईल आणि त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून जो काही निष्कर्ष निघेल ते शिष्टमंडळ यांना सांगेल. मला वाटतं सीएम साहेब मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेहमीच पॉझिटिव्ह राहिलेले आहेत. अनेक वेळेला त्यांनी तो तसा प्रयत्न केलेले हे महाराष्ट्र जाणतो. म्हणून उद्या यांची जी काही भेट होईल त्यातून एक पॉझिटिव्ह निघाव अशी आम्हाला अपेक्षा आहे. सरकार गांभीर नसल्याचे खंत ताई करत आहे. सरकार गांभीर्याने पाहत नाही असं नाही. इथं पालकमंत्री अतुल सत्तार येऊन गेले, इथं अतुल सावे कॅबिनेट मंत्री येऊन गेलेत आणि मी सुद्धा एक मुख्यमंत्र्यांच्या मार्फत एक दूत म्हणून इथं येऊन त्याची तब्येतीची विचारपूस केली
त्यांचा आत्ता सध्याला असलेला BP डॉक्टरनं माझ्यासमोर चेक केला आहे 62-96 हा जो काय ते फ्लक्च्युएशन आहे, तब्येत तशी त्यांची थोडी डाऊन आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा मी विनंती केलेली की थोडं बहुत पाणी तरी घेतलं पाहिजे, परंतु ते आता सध्याला नकार देत आहेत आणि सरकार या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहते. 17 तारखेला होणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनासंदर्भात महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी पूर्वतयारी आढावा बैठक घेऊन सिद्धार्थ उद्यानातील मुक्तीसंग्राम उद्यानाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी एडीएन सोबत बोलताना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवरती पूर्वतयारीबाबत अधिक माहिती दिली आहे. या प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी सप्टेंबर 17 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते झेंडावंदन होत असते आणि त्या निमित्ताने या ठिकाणी सिद्धार्थ गार्डन येथे आपले मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणचं माननीय मुख्यमंत्र्यांची आगमनाच्या निमित्ताने सर्व तयारीच्या या ठिकाणी आढावा घेतला गेला. मी आणि माननीय जिल्हाधिकारी संयुक्त पाहणी केली आणि सर्व तयारी आपण या ठिकाणी करत आहोत. आणि त्या दिवशी आम्ही माननीय मुख्यमंत्री कार्यालयांचा परवानगीने ते बरेच महानगरपालिकेच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटनही करण्याचा आमचा मानस आहे. याबरोबरच गणेश उत्सवाच्या विसर्जनानिमित्त महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या तयारीबाबत मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी माहिती देत नागरिकांना आवाहन केले आहे. शहरामध्ये यावर्षी योगायोग अशी आहे, मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवसाच्या निमित्तानेच आपल्या गणरायांचा विसर्जन या ठिकाणी होत आहेत आणि यासाठी आपण प्रामुख्याने मूर्तीदान आणि मूर्ती संकलन आपण यावर्षी एक आगळा वेगळा अभियान आपण सुरू करत आहोत. आणि आपल्या बाप्पांना आमच्याकडे दिल्यावर आणि निर्माल्य वेगळं करून दिल्यावर त्या रिकाम्या हात न जाता आणि गेल्या वर्षीची जे खताचं आम्ही जे निर्माल्याचं खत आपण जे बनवलेलं आहे परत अर्धा किलो आणि 1 किलोचं आम्ही खत परत लोकांना आम्ही देणार आहे, जेणेकरून त्यांनी हा उद्देश आहे की आपण आपल्या घरामध्ये पर्यावरणपूरक ते झाडं लावावी आणि ते झाडांना खत वगैरे देण्यास जे गरज असते ते महानगरपालिका आम्ही त्यांना देतोय, जेणेकरून बाप्पा जरी गेलं आपण दुःखात असतो परंतु त्या खताच्या रूपाने परत झाडाला ते पूरक असे एक उपक्रम आपण सुरू करतोय. आणि यावर्षी मोठ्या प्रमाणावर जे मूर्ती संकलनाच्या अनुषंगाने कृत्रिम तलाव आपण निर्मिती केलेला आहे. ज्यांना मूर्तीदान किंवा मूर्ती संकलन द्यायचं नाही आहे त्यांना तिकडे जायची आहे, छोट्या मूर्तींना आपण कृत्रिम तलावामध्ये आपण करतोय आणि जे मोठे मूर्ती आहे जे ठरलेलं जे विहिरी आहे त्या ठिकाणी आपण विसर्जन करणार आहोत. आणि आज सर्व अधिकाऱ्यांच्या सकट आम्ही सर्व विहिरीकडे पाहणी करण्यात येणार आहे आणि जेणेकरून कुठलाही बाधा होता कामा नये, कुठलाही दुर्घटना होता कामा नये. आणि भरपूर श्रद्धेने 11 दिवस आपण बाप्पांना बसवतो. निरोप देताना सर्व महानगरपालिकाचे विविध अधिकारी त्यांना नोडल म्हणून नेमण्यात आलेलं आहे. विसर्जनाच्या मार्गाची पॅचवर्क आणि लाईटिंग आणि MSCBच्या तारे काढून घेण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. आणि या 17 सप्टेंबरला दोन्ही मुक्ती दिनाच्या निमित्ताने आणि तसेच विसर्जन च्या अनुषंगाने संपूर्ण तयारी केलेली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. आपल्या सर्वांनाच आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तासाठी याही वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, माझा एडीएन गणेशा. या देखावा स्पर्धेत आपण आपल्या घरातील गणपतीच्या देखाव्यामध्ये इको फ्रेंडली गणपती यासारखे विषय मांडू शकतात. या सजावटीचे व्हिडिओ व्हॉट्सअप करा. या व्हिडिओचा कालावधी किमान 1 मिनिटाचा असावा. सहभागी गणेश भक्तांचे निवडक व्हिडिओ एडीएनवर प्रसारित करण्यात येतील. यातील काही निवडक विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील. तर वाट कसली बघताय? त्वरित आपला मोबाईल उचला आणि आडव्या मोबाईलमध्ये आपल्या बाप्पाच्या सजावटीचा व्हिडिओ करून खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. माझा ADN
नेटवर्कच्या माध्यमातून ऑनलाईन स्पर्धा आपण विविध या ठिकाणी घेणार आहोत. गणेश महासंघ आणि ADN या संयुक्त मानाने आपण सर्वजणांनी मोठ्या प्रमाणात याच्या सहभाग्य घेऊन मोठ्या प्रमाणात उत्साहाने आपण सहभाग्य नोंदवा या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. पूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा, जगावे लोकांसाठी या देश तुझा हा देवा. माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू, दिला आम्हाला तू कुल राजा, धन्य झालो देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात ADN बातमीपत्र. शीर नसलेल्या मृतदेहाच्या खुनाचे गूढ ग्रामीण पोलिसांनी 24 तासांच्या आत उकडले असून मित्रांनीच खून केल्याचा प्रकार समोर आलाय. एक आरोपीला अटक करण्यात आली असून घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. धुळे सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगाव शिवारात राजू किशन कापसे वय 35 राहणार विजयनगर गारखेडा परिसर या युवकाचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा तपास लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आलं असून गुन्ह्याचं कारण अद्याप कळू शकलं नाहीये. मात्र आरोपी संतोष उद्धवराव जगताप यास ताब्यात घेतल्या असून दत्ता सुरवसे हा फरार असल्याचं म्हटलं जात आहे. मित्र असलेल्या दोघांनी राजेश कापसे याला दत्ता सुरवसे यांच्यासोबत वाद असल्याने धारदार शस्त्राने गळा कापून मारला. त्यानंतर त्याचं शीर आणि धड महामार्गावरील जाळीच्या खालच्या भागातून रस्त्याच्या कडेला फेकून दिलं. पुढे जाऊन शस्त्र फेकून ते फरार झाले असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. गुन्ह्यातील साथीदार आरोपी असलेला दत्ता अमृतराव सुरवसे याचा शोध पोलीस घेत असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड
अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस निरीक्षक दादाराव बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, सहाय्यक फौजदार थोटे, संजय घुगे, श्रीमंत भालेराव, वाल्मिक निकम, रवी लोखंडे, नरेंद्र खंदारे, संतोष पाटील, अशोक वाघ, योगेश तरमाळे, चालक संजय तांदळे, शिवाजी मदेवाड गित्ते, सुनील गोरे, दादा पवार, संजय जगताप, नागलोत यांनी पार पाडली आहे. या कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. 10 सप्टेंबर 2024 रोजी करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळगाव पांढरी या ठिकाणी सोलापूर धुळे हायवे आहे. त्या ठिकाणी शेतगट क्रमांक 165 मध्ये एक शिराळापासून धड वेगळे असले किंवा डोके वेगळे कापून ठेवलेले असल्याचे मृतदेह तिथं आढळून आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली. त्या अनुषंगाने लोकल पोलीस स्टेशन करमाडचे अधिकारी आणि त्याचबरोबर LCBचे ऑफिसर्स तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले. आम्ही स्वतः ॲडिशनल SP, SDPO हे सर्व आम्ही त्याच रात्री तिथं रवाना होऊन जी काय सर्वसाधारण परिस्थिती पाहून ते नक्कीच मर्डरचा प्रकार आहे हे निष्पन्न झालं आणि त्या अनुषंगाने 5 टीम्स तात्काळ तिथे तयार करण्यात आले. LCB आणि लोकल पोलीस स्टेशन करमाडचे जे मृतदेह होतं त्याचा वयाचा अंदाज बांधून मिसिंग संभाजीनगर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर किंवा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये कुठे काही मिसिंग आहे का याबाबत अधिक तपास केले असता त्याच 10 तारखेलाच दुपारच्या वेळेस पुंडलिकनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मिसिंग दाखल आहे आणि त्या मिसिंगमध्ये 8 तारखेपासून एक व्यक्ती नामे राजेश कापसे ही व्यक्ती मिसिंग आहे याबाबत माहिती मिळाली. त्यांच्या नातेवाईकांना तिथं पाचारण करण्यात आल्याने त्यांनी तो मृतदेह त्याचाच आहे हे त्यावेळेस मान्य केलं. त्या अनुषंगाने मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून CR नंबर 86/2024 CR नंबर 372/2024 भारतीय न्याय संहिता 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा जो मयत व्यक्ती आहे त्याचे दत्ता सुरवसे नामक व्यक्तीशी काही दिवसापासून भांडण चालू होते आणि अधिक तपास केले असता हे सुद्धा लक्षात आले की 8 तारखेला ज्या दिवशीपासून तो मिसिंग होता त्या दिवशी दत्ता सुरवसे त्याच्या एका मित्राबरोबर संतोष जगताप याच्याबरोबर एकत्र होता. त्या अनुषंगाने हे 5 टीम्सनी तात्काळ कारवाई सुरू केली आणि संतोष जगताप हा आम्हाला ताब्यात मिळाला. त्याला अधिक विचारपूस केले असता त्यांनी हे जी मर्डर आहे हे दत्ता सुरवसे बरोबर केल्याचे मान्य केलेले आहे. त्या अनुषंगाने तपास चालू आहे. सध्या आमच्या ताब्यात संतोष जगताप आहे आणि दत्ता सुरवसे सुद्धा लवकरच अटक होईल. या कामगिरीमध्ये अपर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार, छत्रपती संभाजीनगरचे SDPO सिद्धेश्वर मोरे, त्याचबरोबर LCBचे PI वाघ, API मोठे, त्यात पवन इंगळे, पोलीस अंमलदार थोटे, घुगे, श्रीमंत भालेराव, त्याचबरोबर करमाड पोलीस स्टेशनचे API नवघरे, PSI बनकर, PSI चाटे व स्टाफ हे सर्व यांनी अतिशय मेहनत घेतली आणि त्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. सर, पैशाच्या व्यवहारातून हे झाल्याचं कळतंय. त्याबाबत तपास चालू आहे आणि जसं जसं तपास हे होईल त्या माहिती देणार. सर, आरोपी कुठले? हे आरोपी सर्व राहणारे हे छत्रपती संभाजीनगर मधील विजयनगर या ठिकाणी. तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेची तथा ध्वजारोहणासंबंधी काळजीपूर्वक नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी संबंधित विभागाला दिलाय. विभागीय आयुक्त कार्यालय येथे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ उद्यान येथे होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या नियोजनाबाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त जगदीश मिनियार तसेच पोलीस विभाग, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग,
प्रादेशिक परिवहन विभाग, विद्युत विभाग, सामाजिक वनीकरण, अग्निशमन विभाग, सामाजिक वनीकरण, समाज कल्याण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण हे होणार आहेत. या प्रसंगी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी कार्यक्रमस्थळी उपाययोजना कराव्यात. त्याबरोबरच स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार तसेच ऐनवेळी उपस्थित राहणारे पाहुणे यांची व्यवस्था तसेच राजशिष्टाचाराप्रमाणेच काळजी घेत आसन व्यवस्था करण्याचे निर्देश गावडे यांनी संबंधितांना दिले आहे. खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुंतजबुद्दीन जरजरी जरबक्ष यांच्या 738व्या उरुसाची बुधवारी संदल मिरवणुकीने सुरुवात झाली असून उरुसाची सांगता 16 रोजी ईद मिलादुन्नबीच्या दिवशी होणार आहे. खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुंतजबुद्दीन जरजरी जरबक्ष यांच्या 338व्या उरुसाची बुधवारी संदल मिरवणुकीने सुरुवात झाली आहे. हजरत बाबा बुरानोद्दीन गरीब यांच्या दर्ग्यातून दुपारी 4 वाजता संदल मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. संदलमध्ये ढोल ताशा बँड पथकांनी खुलताबाद दणाणून सोडलं होतं. संदल मिरवणुकी समोरील बँड पथकाने जुन्या देशभक्तीपर गाणी वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केला. संदल मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने भाविकांनी गर्दी केली होती. संदल मिरवणुकीत दारुगोळ्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे. या प्रसंगी उरूस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ, दर्गा कमिटीचे मोहम्मद एजाज अहमद, इम्रान जागीरदार, मुशारा कमिटी सदस्य सरफराजोद्दीन मोहम्मद एजाज, उपाध्यक्ष इम्रान जहांगीरदार, सचिन मोहम्मद मतीन, शेख कामरानोद्दीन, शेख युसुफोद्दीन, मोहम्मद अब्रार, शेख हबीबोद्दीन मुजाब्बार, माजी नगराध्यक्ष तथा दर्गा कमिटीचे सदस्य ॲडव्होकेट कैसरोद्दीन मुनिजोबुद्दीन, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव, शरफोद्दीन मोहम्मद रमजानी, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र बोचरे, मोहम्मद नईम बख्श यांच्यासह नगर परिषदेतील कर्मचारी व गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी के गवळी, बीट जमादार शेख जाकीर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. उरुसाची सांगता 16 सप्टेंबर रोजी ईद मिलादुन्नबीच्या दिवशी होणार आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. यहाँ से गश्त करता गाँव से गश्त करता हुआ आस्थान आगे हजरत ख्वाजा शेख मुंतजबुद्दीन जरजरी पर रात 10 बजे पहुँचेगा, जिसमें जो है तो बाहर से आए हुए ब्रास बैंड, कव्वाल, इसी के साथ जो है तो मिलाद पार्टी, ये सब जो है तो इसमें अपना कलाम पेश कर रहा है, अपना जो है तो कर्तव्य दिखा रहा है. बाहर से जो ज़ायरीन आते हैं तो उनके ठहरने का, यहाँ पर रुकने का इंतजाम कैसे करते हैं? आस्थान आले के अंदर जो है तो बहुत बड़ी जो है तो खानखाएँ बनी हुई है, उसमें जो है तो रुकने का इंतजाम है. 30वें उर्स मुबारक के मौके पर हज़ारों की तादाद में जो ज़ायरीन और अक़ीदतमंदान खुलदाबाद शहर तशरीफ़ लाए हैं, उन तमाम का हम खुद्दामीन दरगाजात हद्द कला खुलदाबाद कमेटी खुद्दामीन के तमाम अराकीन, उर्स मैनेजमेंट के तमाम अराकीन तहे दिल से इस्तक़बाल करते हैं और दरगाह कमेटी और इंतज़ामिया कमेटी की जानिब से तमाम सहूलतें फराहम करते हुए उनको जो है तो खुशामदीद करें. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्यामुळे हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं असं वक्तव्य त्यांनी नुकतंच केलंय. हम तो भगवान शिव को मानते हैं, जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलं होतं. या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्त्वाचा होता. त्यांना राज्यातील जनतेला कमी शब्दात बरंच काही सांगायचं होतं. 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्यहिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्यात सर्वाधिक डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण. या आरक्षणावरून त्यांच्यावरती अत्यंत खालच्या पातळीतील जरांगेसारख्या मराठा उपोषणकर्ता अभ्यासेविना जे तोंडात येईल ते बोलून राज्याचा उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय घेतले. सारथी संस्थेची स्थापना केली. सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला. मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवणं असेल तर अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे पोहोचवले. असं असताना देखील शेवटी याच समाजाच्या उपोषणकर्ता मनोज जरांगे कशा भाषेत बोलत होते हे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे. ते वेगळं सांगायची गरज नाहीये. 2022 मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्यहिताचे कार्य केले. अनेकदा विरोधकांनी देखील अशा प्रकारे चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न केला, पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळं पेलवली.
राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळपणे आणि माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन असं आश्वासन राज्यातील जनतेला दिलं, त्याला ते जागले देखील। खाजगी क्लासेसच्या चालकाने विद्यार्थ्याची फीस परत केली नाही म्हणून विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा राग अनावर झाल्याने शहरातील आकाशवाणी परिसरात असलेल्या एका नामांकित खाजगी क्लासेसची तोडफोड मराठा कार्यकर्त्यांनी केल्याची घटना आज गुरुवारी समोर आली आहे। शहरातील आकाशवाणी परिसरात असलेल्या एका नामांकित खाजगी क्लासेसची तोडफोड मराठा कार्यकर्त्यांनी केल्याची घटना आज गुरुवारी समोर आली आहे। खाजगी क्लासेस चालकाने विद्यार्थ्यांची फीस परत केली नाही म्हणून विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा राग अनावर झाल्याने ही घटना घडली असून माजलगाव येथील एक विद्यार्थी या क्लासेसमध्ये शिक्षण घेत होता। मात्र गेल्या 4 महिन्यांपासून तो आजारी असल्याने त्याने क्लासेसला जाणं बंद केलं होतं। आरोग्याच्या कारणाने आपलं शुल्क परत मिळावं यासाठी क्लासेसकडे तो विनंती करत होता। मात्र या खाजगी शिकवणी क्लासेसच्या संचालकाने कुठल्याही प्रकारे त्या विद्यार्थ्याचं ऐकून न घेता फीस परत केली नाही। त्यानंतर या विद्यार्थ्याने कंटाळून विषारी औषध प्राशन केलं। खाजगी क्लासेस चालकाने विद्यार्थ्याची फीस परत केली नाही म्हणून विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा राग अनावर झाल्याने शहरातील आकाशवाणी परिसरात असलेल्या एका नामांकित खाजगी क्लासेसची तोडफोड मराठा कार्यकर्त्यांनी केली असल्याची घटना नुकतीच घडली आहे। एडियनच्या वतीने माझा एडियन गणेशाच्या सदराअंतर्गत सलग 4थ्या वर्षी घरगुती गणपती देखावा स्पर्धेचं आयोजन केलं असून या अंतर्गत पाहूया दर्शकांनी पाठवलेल्या काही निवडक घरगुती देखावे। भोले ये तेरे ये दरसा नजारा नहीं है कहीं पूरे संसार में, जो पहुंचा वो स्तब्ध सा देखता ही रह गया, कहने लगा दोनों हाथ जोड़ के, आया मैं जो आया पाया मैंने पाया, देखा आंखों से तो आया यकीन आया, कहते हैं क्यों देवभूमि धरा को स्वर्ग से आती है यहाँ हवा, जो ये छूती है तन को शीतल मन हो, लगे तो पास है कोई भी क्षण हो, रंग बिरंगी है फूलों की घाटियाँ, रात सितारों से जगमग हो वादियाँ, यहाँ पहाड़ों में रहता तू भोले, सुंदर नजारों में रहता तू भोले, घर तेरा है भाया, भोले भोले मेरे भोले। भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि, एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि। का गौरी हो ठीक आहे। जर तारी काठ नऊवारी थाट, मोगर गजरा साज के साथ, नजरेचा नखरा नथीचा तोरा, डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा, अवखळ हासरी अल्लडला जरी, दिसते चंद्राची कोर साजरी, श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी, आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघसली। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या राजश्री उंबरे राठोड यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचं त्यांनी पत्रकार परिषदेत केलंय खंडन। भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्याचा खुलासा। तर मित्रांनीच केलाय मित्राचा खून, शीर नसलेला मृतदेहाच्या खुनाचं गूढ ग्रामीण पोलिसांनी 24 तासात उलगडलं। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज।